झालं बाई सगळं. भाज्या आणल्या आहेत, हे श्रीखंड आहे, वरण आहे, ती चटणी आणून ठेवली पाहिजेत, घारगे सगळं आणलं. आता बबड्यानी फक्त विधी करून ह्याची आंघोळ तरी झालीये का? बबड्या, अरे आंघोळ झाली का तुझी? आई आई तो घरात नाहीये. अहो, मला एका शब्दाने न बोलता निघून गेला हा मुलगा. असं कसं? काही सांगितलंय नाही त्यांनी मला. वेळेवरती विधी झाले पाहिजेत, पान ठेवलं गेलं पाहिजे ना. ऍक्च्युली आम्ही बोलत होतो आता आणि तो आता काय करायचं, सगळं वेळेवर व्हायला पाहिजे ना, म्हणून घाईघाईने एवढा स्वयंपाक केला. कसा आहे बघा हा मुलगा, जरा त्याला फोन तरी लावा. हो हो करतो मी फोन. फोन केल्यावर येईल ना तो. परत काहीतरी झालं असेल. त्याच्या प्रत्येक वागण्याला काही तो फक्त एकटाच जबाबदार नाहीये. लागला का फोन? नाही लागत नाहीये. मला वाटतच होतं परत काहीतरी घोळ होणार. असावरी अहो नाहीतर काय, आपण त्याला वाटेल तसं बोलतो, ओरडतो, रागावतो. पण आज जे काही घडलं तरी त्यालाही वाईट वाटलं असेल ना, त्यालाही त्रास झाला असेल. जाऊ दे ना, आता तो इथे येणं महत्वाचं आहे. फोन लागत नाहीये. त्याचा फोन लागत नाहीये, तो कदाचित इथे जवळपासच गेला असेल कुठेतरी. आई मी बघून येऊ का त्याला? मी येते बघून. तुझा शुभ्रावरचा राग अजून गेलेला नाहीये का? उगीच रागावले का हो मी तिच्यावर? असं कुठे म्हंटल मी? ती एरवी किती बोलत असते त्याला, मी कधी पडते का त्या दोघांच्या मध्ये सांगा ना. पण आज तिने चक्क स्वतःचं मंगळसूत्र काढून माझ्या हातात दिलं. योग्य आहे का हे? अय्या शुभ्रा, तू इकडे कुठे वाट चुकलीस? सो मला इथे सोहमला बघायला आलीयस? आत तर ये. तो असेल घरात तर त्याला सांग. अगं दारात उभी राहून काय बोलतीयस? आत तर ये. सोहम. अगं नाहीये तो. तुझा नवरा कुठे आहे तुला माहित नाही? कमाल आहे, म्हणजे घरी न सांगता गेलाय की काय? हे शुभ्रा, अगं नवऱ्याबरोबर तुझं मंगळसूत्र पण हरवलेस की काय? अगं चांगलं नाही असं मंगळसूत्र हरवणं. अगं मी माझ्या जीवापेक्षा जास्त जपते माझं मंगळसूत्र. कमाल आहे शुभ्रा तुझी. जगातल्या प्रत्येक विषयावर तुला मत असतं. सगळे शहाणे एकत्र जमले त्यात तू 150 ठरशील. सासूची लाडकी, सासऱ्याची लाडकी. तुझ्या लेखी त्या बिचाऱ्या नवऱ्याची किंमत शून्यच दिसतेय. नाही म्हणजे तुझ्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नाहीये ना म्हणून म्हटलं. बाय द वे शुभ्रा, बायकांना काही येऊ किंवा न येऊ, स्वतःचं मंगळसूत्र सांभाळता आलंच पाहिजे. नाही म्हणजे हे आपलं माझं मत आहे बरं का. आता माझ्याकडेच बघ ना, मी इथे आणि सुनील दुबईला असून मी माझं मंगळसूत्र किती छान मिरवतीये, आणि तू बिचारी इकडे तिकडे शोधत फिरतेस. नवरा ग. बरोबर, तू मंगळसूत्र मिरवतेस कारण तुझ्यासाठी तो फक्त एक दागिना आहे. आणि त्या दागिन्याची जेवढी किंमत आहे तेवढी किंमत तुझ्या नात्याचीही नसेल, आणि त्यातल्या कमिटमेंटची सुद्धा. हे बघ शुभ्रा, तू उगा आलंय तुझं बोलून. आता माझं ऐक. इथे तुझ्या घरी मी सोहमला शोधायला आले, घाईत निघाले, पण एवढ्यातल्या एवढ्यात माझ्या गळ्यात मंगळसूत्र नाहीये हे बरं लक्षात आलं ग तुझ्या? काय नजर आहे तुझी? पण एक सांगू, दुसऱ्यांच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे बघणं आता सोडून दे. माझाही फोन उचलत नाहीये तो. कमाल झाली याची. अरे फोनही लागत नाही, कुठे गेला काय कळायला मार्गच नाही. अहो पण वेळेवरती पान ठेवायला हवं ना, आता काय करायचं? मी एक काम करतो, मी जाऊन बघून. आला.
सोहम, अरे कुठे होतास तू? किती काळजी वाटत होती तुझी. अरे तू फोन उचलत नव्हतास. चल पटकन हातपाय धुवून ये सोहम आणि पान ठेव. बरं झालं बाई वेळेवर आला नाही. मग तू उगीच टेन्शन घेतलंस. सगळं आहे ना व्यवस्थित, काही राहिलं नाहीये ना? अरे केळीचं पान आणलंय मी. अहो केळीच्या पानावरच वाढलंय ना. मला जरा तुपाचं देता का? हो. आसावरी, सोहम, अरे हे काय करतोयस तू? अरे पान वाढलंय मी सगळं. अरे तू बाहेरचं जेवण का वाढतोयस? घरातलं जेवण असतं ना. अरे बाहेरचं. एक मिनिट. अश्राद्ध कोणाचं आहे? प्रभाकर कुलकर्णी यांचं. आणि मी सोहम प्रभाकर कुलकर्णी. माझ्या बाबांचं श्राद्ध घालण्याचा अधिकार फक्त माझा आहे, फक्त माझा. अरे हो बाळा, तूच करायचंय सगळं. म्हणून तर आम्ही तुझी एवढ्या आतुरतेने वाट बघत होतो ना. हे बघ पान केलं ना मी. त्यांच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. बघ पालकाची भजी आहेत, पुऱ्या आहेत. हे श्रीखंड यांनी स्वतः सोवळं नेसून केलंय. बघ तू तू फक्त हे पान ठेव. हे कोण आहेत? हं? हे कुलकर्णी आहेत. तू कुलकर्णी आहेस, मिसेस राजे. की ही कुलकर्णी आहे? हिने तर माझ्या नावाचं मंगळसूत्र सुद्धा काढून टाकलंय. तुमच्यापैकी कुलकर्णी कोण आहे? आणि जर का तुमच्यापैकी कोणीच कुलकर्णी नसेल तर आज माझ्या बाबांचं श्राद्ध घालण्याचा अधिकार तुमच्यापैकी कोणालाही नाहीये. सोहम, अरे तू काय बोलतोयस हे? कशालाही सवय नेसून जेवण बनवायची नाटकं करायची? हे पान वाढून कोणावर उपकार करतायत? वर्षभर तशी बाबांची आठवण कोणालाच येत नाही. सोहम, सोहम काय केलंस तू? काय केलंस तू? अरे दरवर्षी तुझ्या बाबांच्या नावाने आपण ताट ठेवतो अगदी रीतीनुसार, ते त्यांची आठवण असल्याशिवाय. असं कसं बोलू शकतोस रे तू? तू केवढासा होतास तुझे बाबा गेले तेव्हा? तुझ्याकडे बघत नेहमी मी डोळ्यातलं पाणी थोपवत आले. बाबांना त्रास होणे म्हणून मनातली कुठली गोष्ट कधीही बोलले नाही. म्हणजे मला त्यांची अजिबात आठवण नाही, मला काहीच वाटत नाही असं त्याचा अर्थ होतो का सोहम? कसं बोलू शकतोस असं तुम्हाला? आज सकाळपासून घरात काय काय चाललंय, जरा शांती नाही, वाद चाललेत, भांडणं चालली आहेत. फक्त तू ना जरा तुझं डोकं शांत ठेव रे सोहम. मी परत ताट भरते. तू मनापासून त्यांना नमस्कार कर. एवढं करशील का माझ्यासाठी? एवढंच कर रे सोहम. हो करतो. तू सांगशील तसं करतो.
करशील ना बाळा? शेवटी माझे बाबा आहेत ना ते. यावर्षीही दरवर्षी सारखं आपण जे काही करत आलोय ना ते सगळं करतो मी. पण आजपर्यंत तू आसावरी कुलकर्णी होतीस. कळतंय का मिसेस राजे? तू काय बडबडतोयस? तुला कळतंय का? तू मध्ये बोलू नकोस ग. आईची फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड. नेहमी आईला अक्कल शिकवत असतेस ना तू. आज मी तिला सांगतोय तुझ्याकडनं शिक म्हणून. शिक तुझ्या या हुशार सुनेकडनं काहीतरी. तुला हे पान ठेवणं इतकं महत्वाचं असेल ना तर काढून टाक हे मंगळसूत्र. तू त्यांना कशाला मध्ये घेतोयस? शुभ्रा गप्पा राहा. पान मी ठेवायचंय ना, मग तिला मी सांगेन ते ऐकावं लागेल. तू ठरव तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे ते. इतकी वर्ष जे आपण करत आलोय ते यावर्षी जर तुला करायचं असेल ना तर काढून टाक ते मंगळसूत्र. ते मंगळसूत्र काढ. ते काढ मंगळसूत्र, नाही तर मी काढतो ते मंगळसूत्र. सोहम! सर, उशीर होतोय. आपण पान ठेवायला हवं ना आता? हो पण सोहम सोहम नाही येणार. हो पण त्याच्याच हाताने पान दाखवायला लागेल ना. त्याच्या हाताने पान ठेवायला हवं म्हणूनच तो येणार नाही. पण आपण असे किती वेळ थांबून राहणार आहोत? सर, आसावरी, आधीच बराच उशीर झालाय. आपल्याला आता पान दाखवून कार्य पूर्ण करायला हवं ना. आसावरी, चल. अहो पण कसं? हे बघ आसावरी, लग्नानंतर तुझं फक्त आडनाव बदललंय. आसावरी तीच आहे. तुझं वर्तमान बदललं असला तरी भूतकाळ तोच आहे. हे बघ, तुझी या सगळ्यावर श्रद्धा आहे ना. मग तुझी श्रद्धा असेल तर माझा विश्वास आहे. आणि तूच म्हणतेस ना, मनापासून केलेली प्रार्थना देवापर्यंत पोचते. आपण सुद्धा मनापासून हे पान ठेवलं तर ते सोहमच्या बाबांपर्यंत नक्की पोचेल. चल, उठ. चल. चल. घे असं ठेव.
आज अपयशी ठरले हो मी, सगळ्याच बाबतीत. आई म्हणून तर हरलीये मी. माझ्या बबड्याला हे पान ठेवायचं होतं, म्हणूनच तो ते सगळं घेऊन आला. बघितलं ना तुम्ही, माझ्यामुळे माझ्यावरती चिडून तो तसाच निघून गेला, पान न ठेवता. माझ्याच बाबतीत एवढ्या तक्रारी का आहेत? ह्याच्या आधी सगळं ठीक होतं आणि मी का नाही त्याला समजून घेऊ शकले? आई आहे ना मी त्याची. एकतर त्याची बायको त्याच्यापासून दुरावते आणि दुसरीकडे मी त्याला लांब करते. इतकी कशी चुकू शकते मी? नाही आसावरी, तू अजिबात चुकत नाहीयेस. आणि जरी मी म्हणतो चुकून का होईना थोडीशी चुकत असलीस तरी काय हरकत काय आहे? असं कसं म्हणताय तुम्ही? हरकत का नाही? आई आहे ना मी त्याची. आई चुकू शकत नाही? ती माणूस नाही? तिला भावना नाहीत? तिला तिची अशी काही मतच नाहीत? ती स्वतःचे स्वतः निर्णय पण घेऊ शकत नाही? खरं तर मला असं वाटतं की मुलगी जेव्हा सून बनून सासरी येते ना, तेव्हा ती सुरुवातीचा काही काळच फक्त सून असते. तिला एकदा मुलं झाली की ती त्या मुलांची जशी आई होते ना, तशी त्या नवऱ्याची आईच होते. सासू सासरे घरात असले त्यांची आईच होते. आणि मग या सगळ्यांचं काही बिनसलं बिघडलं की जबाबदार आई. का? म्हणजे सासू सासरे त्यांच्या हट्टीपणापायी जर का आजारी पडले तरी जबाबदार मात्र आई. नवरा चुकीच्या मार्गाला गेला हिच्यामुळेच. मुलं चुकीची वागली, बाहेर मारामाऱ्या करायला लागली, समाजाला अमान्य गोष्टी करायला लागली, ते सोड. त्यांनीच अभ्यास न केल्यामुळे परीक्षेत नापास झाली तरी चूक आईचीच. का? नाही, मला मान्य आहे, आई मुलांना जन्म देते, त्यांना वाढवते, त्यांच्यावर संस्कार करते. सगळ्यात जास्त प्रभाव जर मुलांवर कोणाचा असेल तर तो आईचा असतो, मान्य आहे. पण ती मुलं जसजशी मोठी होत जातात तसं त्यांच्यावर इतरांचाही प्रभाव पडतो ना. नातेवाईक असतील, मित्र असतील, शाळा, शिक्षक, समाज, हे सगळे घटक घडवायला कारणीभूत ठरतात, तसे बिघडवायलाही कारणीभूत ठरतात. पण नाही, आपण पिढ्यानपिढ्या या सगळ्याची एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी, नैतिक जबाबदारी त्या आईला देऊन टाकली. मला तर कधी कधी वाटतं देव सगळ्या ठिकाणी असू शकत नाही ना, म्हणून त्यांनी आई बनवली असेल. हुशार आहे तो देव. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आईसारखं दुसरं दैवत नाही असं म्हणत अनेक पिढ्या वाढल्या. आणि आपण तिला देवाची उपमा दिली आणि तिचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार काढून घेतला. आसावरी, तुझा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आईपणाच्या ओझ्याखाली मरू देऊ नकोस. तू आई आहेस, मान्य आहे मला, पण त्याआधी तू आसावरी आहेस. तू कुलकर्णी नाही आहेस, तू राजे नाही आहेस, तू दत्ताजींची सून नाही आहेस, तू शुभ्राची सासू नाही आहेस, तू सोहमची आई नाही आहेस, तू आसावरी आहेस. आणि तुझ्यातल्या त्या छोट्या आसावरीला उघड्या रानावर बागडायचंय. तुझ्यातल्याच त्या नवीन लग्न झालेल्या आसावरीने खूप स्वप्न पाहिली आहे. त्या आईपणाच्या ओझ्याखाली ती सगळी स्वप्न तू विसरून गेली आहेस गा आसावरी. आणि लक्षात घ्या आसावरी, आई म्हणून भरभरून द्यायला तुला आसावरी म्हणून आधी भरभरून जगायला हवं ना. आणि मग हे जगताना तू हसशील, रडशील, नाचशील, बागडशील, तसंच चुकशील सुद्धा, पण ते चुकणं सुद्धा आयुष्याचाच एक भाग आहे. हे बघ आसावरी, घरच्यांच्या, समाजाच्या अपेक्षांच्या ओझ्याखालून बाहेर पड. एक गोष्ट लक्षात ठेव, तू कोणालाही उत्तर देऊ लागत नाही. तू तुझ्या लेकासाठी काय केलंयस, किती केलंयस हे तुला छान माहिती आहे. त्याचं प्रतिबिंब इतरांच्या नजरेत बघू नकोस आणि सोहमच्या वागण्यातही बघू नकोस. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, स्वतःला दोषी, अपराधी अजिबात समजू नकोस. खाऊन घेतो.